जमिनीच्या वादातून महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून तिला आणि मुलांना संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी संशयित शरद तानाजी देशमुख राहणार सांगलीवाडी, विद्या महेंद्रकुमार चौधरी, संगीता सतीश चौधरी दोघे राहणार अप्पासाहेब पाटील नगर आणि अनोळखी व्यक्ती अशा चौघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत वैशाली रवींद्र वायदंडे राहणार एकता चौक सांगलीवाडी यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी वैशाली वायदंडे यांची वडिलोपार्जित 29 गुंठे जमीन संशयित शरद देशमुख यांनी वायदंडे यांचे सासरे देवदास वायदंडे यांना पैशाचे आमिष दाखवून नोटरी करारपत्र करून घेतले आहे। वटमुक्त्यारपत्र फिर्यादी वैशाली यांचे पती रवींद्र वायदंडे यांच्या नावे असताना सुद्धा देशमुख यांनी वैशाली यांच्या सासऱ्यांकडून इतर वारसांना कोणतीही माहिती न देता जागा खरेदी केली। याबाबत सांगलीतील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे आणि त्याचा राग मनात धरून ऑगस्ट 2025 मध्ये संशयित शरद देशमुख, विद्या चौधरी, संगीता चौधरी यांच्या सांगण्यावरून एका अनोळखी व्यक्तीने वैशाली यांना आयर्विन पुलावर अडवले। त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली। तुला बक्षीसपत्राने जमीन मिळाली आहे, सध्या त्या जागेवर आमचा कब्जा आहे, 1 लाख रुपये घेऊन गप्पा बस आणि विषय संपव, नाहीतर आम्ही तुला आणि तुमच्या मुलांना संपवून टाकू अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद वैशाली यांनी दिली आहे। त्यानुसार चौघांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।